पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी सर्वात भयंकर. घराबाहेर पडला तर जीव धोक्यात येईल. हवामान विभागाचा गंभीर इशारा. होय, हवामान विभागाने एक मोठा इशारा दिलाय. राज्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासात विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. आभाळ फाटलं, वीज पडून उद्ध्वस्त. आज रात्रीत वादळी ढग येणार, रात्री झोपू नका. हवामान खात्याचा गंभीर इशारा. या 20 जिल्ह्यांना आज देण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. येत्या 3 ते 4 तासात महाराष्ट्राला वादळी वारा झोडपणार. अजिबात घरातून बाहेर पडू नका. हवामान खात्याचा हा इशारा अत्यंत गांभीर्याने घ्या. गंभीर इशारा आलाय. 120 ते 150 प्रति तास वेगाचे वारे सुटलेत. यामध्ये भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आता देण्यात आलाय. तुमच्याकडे फक्त आता 3च तास बाकी उरलेत. या 3 तासांमध्ये आपल्या शेती पिकाची कामे तुम्ही उरकून घ्यायची आहेत. कारण की 3 तासांनंतर दगड पडल्यासारख्या गारा तुमच्या घरावर आणि शेतामध्ये या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतील. हे सांगताना छाती धस्स होते, पण वेळेत सावध झालात तर नुकसान टाळता येऊ शकतं. संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस रेकॉर्ड मोडणार. आज रात्री महाराष्ट्राला मोठा धोका. संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी केलाय. राज्यातील सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तातडीचा इशारा देण्यात आलाय. कारण आजचा दिवस हा मागील 25 वर्षांचे रेकॉर्ड मोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. होय, महाराष्ट्रावर आज दुहेरी संकट. बंगालच्या उपसागरातून एक कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातून दुसरा कमी दाबाचा पट्टा असे दोन्ही कमी दाबाचे पट्टे एकाच वेळी महाराष्ट्राच्या मध्यभागी एकत्र येऊन आज मध्यरात्री फुटणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इशारा देण्यात आला आहे. ही बातमी कदाचित तुम्हाला खोटी वाटेल, पण आत्ताच काही मिनिटांपूर्वी काही ठिकाणी वादळी वारा आणि भयानक वीज पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हवामान खात्याच्या माध्यमातून सतर्कतेचा गंभीर इशारा सर्व नागरिकांना, जनतेला आणि शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. कमी दाबाचा एक भयानक सक्रिय वादळ तयार झालंय आणि त्यामुळे महाराष्ट्रात हाहाकार उडणार. कालही अशाच प्रकारची बातमी देण्यात आली होती, पण लोकांनी हलक्यात घेतलं. पण पुण्यातला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे आता हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. आता हे स्पष्ट झालंय की दोन्ही बाजूंनी कमी दाबाचे पट्टे महाराष्ट्रात धडकत आहेत. आजची सुरुवात सकाळपासूनच झाली. त्यामुळेच हवामान विभागाने हा अतिशय धोक्याचा इशारा आज रात्रीसाठी दिलाय. आज दुपारपासूनच 3 टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात हा कहर उडताना दिसत आहे. पहिला टप्पा संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत 10 जिल्ह्यांमध्ये भयानक गारांचा पाऊस पडायला सुरुवात होईल. विजांचा महाभयंकर तांडव होईल. पाठीमागून सोसाट्याचा वारा येऊ लागेल. जे घरात बसले असतील त्यांनीही खिडक्या बंद कराव्यात. दुसरा टप्पा रात्री 7 ते 9 वाजेपर्यंत भयानक वादळी वारा आणि पाऊस असेल. या टप्प्यातील अवकाळी पावसाचा तडाखा दुप्पट पटीने वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण त्यावेळेस अरबी समुद्रातला एक कमी दाबाचा पट्टा तीव्रतेने सक्रिय होऊन 16 जिल्ह्यांवर गारांचा पाऊस रात्री पडणार आहे. तिसरा आणि सर्वात भयंकर टप्पा रात्री 12 नंतर. या टप्प्यामध्ये शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये भयानक चक्रीवादळ, विजांचा तांडव आणि आभाळ फाटून गारपीट होण्याची शक्यता आहे. गारांचे गोळे बरसण्याची शक्यता आहे. रात्री झोपायचा विचारही मनात आणू नका. ही परिस्थिती गेल्या 25 वर्षात कधीही झालेली नव्हती. इतकी भयानक परिस्थिती आज होण्याची माहिती समोर येत आहे. सकाळी याचा ट्रेलर पुण्यात दिसलाय. व्हिडिओ तुम्ही आधीच पाहिलेला असेल. हाच ट्रेलर आता संपूर्ण महाराष्ट्रात दिसणार असल्याची माहिती येत आहे. या बातमीला हलक्यात अजिबात घेऊ नका, कारण हवामान खात्याच्या बैठकीमध्ये थेट मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी देखील 5 सूचना सर्व नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी धोकादायक जिल्ह्यांची नावे स्वतः सांगितलेली आहेत. त्यामुळे ही बातमी हलक्यात घेणं खूप चुकीचं ठरू शकतं. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरू आहे. काही जणांना वाटत असेल की यात काय एवढं मोठं आहे, पण सकाळी 13 जिल्ह्यांत गारांनी दाणादाण सोडवली आहे. पंढरपूर, सोलापूरमध्ये विजांचा इतका भयंकर कडकडाट झालाय की मोठं आर्थिक नुकसान झालंय. काल रात्री एकाच गावात 5 ठिकाणी वीज पडल्याचे अंगावर काटे आणणारे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. काल जे घडलं ते फक्त ट्रेलर होतं, पण खरा पिक्चर आजपासून सुरू होतोय. पुढचे 24 तास अत्यंत जीवघेणे ठरू शकतात. त्यासाठी 20 जिल्ह्यांची रेड अलर्टची यादी देखील ठरवण्यात आली आहे. प्रत्येक मराठी माणसाला 5 महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत.
कारण संपूर्ण महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती या गंभीर पावसामुळे होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तुमचा जिल्हा धोक्याच्या यादीत आहे का हे आत्ताच तपासा. 20 जिल्ह्यांमध्ये तांडव होणार आहे, पण उरलेल्या 16 जिल्ह्यांनाही निसर्ग आपलं वेगळंच रूप दाखवणार आहे. आज संध्याकाळपासून वातावरणात असे बदल होतील की तुम्हाला सावरण्याची संधी मिळणार नाही. आता पांढरे ढग दिसायला लागतील, मग काळे होतील आणि पावसाचे थेंब सुरू होतील. अवघ्या 3 मिनिटात गारांचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुटेल. समुद्रातील चक्रीवादळाची सदृश्य स्थिती आज मध्यरात्री एकमेकांना भिडणार असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. काल रात्री जर तुमच्याकडे विजा चमकल्या असतील तर आजची रात्र तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. सरकारने दिलेल्या 5 सूचना पाळल्या नाहीत तर मोठा हाहाकार उडू शकतो. म्हणूनच इतिहासात पहिल्यांदाच असा रेड अलर्ट 2026च्या या पावसाबद्दल देण्यात आला आहे. एरवी समुद्राची हालचाल वेगळी असायची, पण आज पहिल्यांदाच दोन्ही समुद्रांतून संकटाचा मोठा लोंढा येत असल्याची माहिती समोर येत आहे. कोणते जिल्हे पहिल्या टप्प्यात भरडले जाणार आहेत, कुठे सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दर 3 तासांनी परिस्थिती बदलणार असून मध्यरात्री 3रा आणि सर्वात भयंकर टप्पा रात्री 2 वाजल्यापासून जाणवेल. जर तुमच्या जिल्ह्याचा नंबर या 3ऱ्या टप्प्यात असेल तर तुम्ही आत्ताच सावध राहायचं आहे. कारण संध्याकाळी 6 ते 8 पहिला टप्पा, 8 जिल्हे, 9 ते 11 दुसरा टप्पा आणि रात्री 12 ते पहाटे 4च्या सुमारास विनाशकारी 3रा टप्पा. या काळात संपूर्ण राज्याची दणादण उडण्याची शक्यता आहे. या 24 तासात नेमका काय काय घडणार, कशा प्रकारची परिस्थिती होणार याची संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घ्या. सरकारने सांगितलेल्या 5 खबरदारीच्या गोष्टी, नेमकं काय काय बचाव करायचा आहे हे समजून घेणं आज सर्वात महत्त्वाचं आहे. व्हिडिओ अर्धेवर सोडला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, कारण ही माहिती हवामान विभाग आणि सरकारची आहे. तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल, त्यामागचं गांभीर्य आणि जिल्ह्यांची यादी आत्ताच जाणून घ्या. पुढच्या 1 मिनिटात जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यामुळे लक्ष देऊ नका. आज थोड्याच वेळात महाराष्ट्रावर आभाळ फाटणार, सगळीकडे गारपीट होणार. मध्यरात्री या जिल्ह्यात हाहाकार उडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही बातमी साधी नाही, हा निसर्गाचा मोठा इशारा आहे. अटळ हानी येऊ शकते. अवघ्या 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाईटवरून जे चित्र आलं ते पाहून शास्त्रज्ञ हादरून गेले आहेत. बाहेर कदाचित ऊन असेल, आभाळ स्वच्छ वाटत असेल, पण हीच वादळापूर्वीची मोठी शांतता आहे. एकदा का ढग फुटला की सगळं इतक्या वेगाने घडतं की कोणालाच काही कळत नाही. बघता बघता अंधार होऊन जाईल आणि गारांचा असा मारा होईल की उभं शेत पांढरं पडल्यासारखं दिसेल. काही वर्षांपूर्वी विदर्भात अशाच प्रकारचं संकट आलं होतं आणि मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना लोकांच्या घरांची छपरे वाऱ्याने उडून गेली. झाडं मुळासकट उपटून पडली. गावं एखाद्या पांढऱ्या चादरीसारखी वेढल्यासारखी दिसू लागली. पिकांचं वाटोळं झालं, जनावरं रक्ताळली. तसेच ते भयानक दृश्य आजही लोकांच्या काळजात धडकी भरवतं. आता हवामान तज्ज्ञ सांगतायत की अगदी तसंच जीव घेणं संकट पुन्हा एकदा उंबरठ्यावर येत असल्याचं दिसू लागलंय. मराठवाडा ते विदर्भ कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त धोका? संपूर्ण यादी आत्ता आपण बघणार आहोत. पुण्यातील तज्ज्ञांच्या मते आकाशातील ढगांची लक्षणे आता साधी नसणार आहेत. येणाऱ्या काही मिनिटांत हा मृत्यूचा खेळ दारापर्यंत येण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी टांगती तलवार आहे, निसर्गाचा पहिला तडाखा कोणाचं घर उद्ध्वस्त करणार, कुठे सर्वात भीषण परिस्थिती होणार. पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी किती कठीण असणार हे काळजावर दगड ठेवून पाहावं लागणार आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त धोका आहे त्याची यादी ताबडतोब पाहूया. ज्या जिल्ह्यांवर संकटाचे ढग दाटले आहेत तिथे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. हवामान खात्याने दिलेला हा इशारा केवळ पावसाचा इशारा नाही, तो निसर्गाचा मोठा हाकारा आहे. मराठवाडा विभाग. सुरुवात मराठवाड्यापासून. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि अकोला या भागांमध्ये आता काही वेळ मृत्यूशी झुंज देण्यासारखा क्षण येऊ शकतो. आकाशात असा भीषण अंधार दाटून येईल की दिवस ही रात्र झाल्यासारखा वाटेल. सुसाट सुटणारा वारा आणि विजांचा असा तांडव की घराबाहेर पडणंही धोक्याचं ठरू शकतं. ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे घरांची पत्रे उडवतील आणि विजांच्या कडकडाटाने जमीन हादरून जाईल. गारांच्या प्रचंड माऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेली सोन्यासारखी पिकं वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांसाठी ही केवळ आपत्ती नाही, ही एक अग्निपरीक्षाच आहे. विदर्भ विभाग. नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती आणि वाशिम हे 1 ते 5 तारखेला पूर्णपणे पेटलेले असतील. गेल्या काही दिवसांपासून सोसलेल्या उकाडानंतर आता थेट आकाशातून गारांचे गोळे पडण्याची शक्यता आहे. पिकांचं नुकसान तर होणारच, पण उघड्यावर असणाऱ्या पशुधनावरही मोठं संकट येण्याची शक्यता आहे.
काही भागांत असा जलप्रलय पाहायला मिळेल की शहरातील मोठे रस्ते नदीच्या पात्रासारखे वाहू लागतील. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन संपर्क यंत्रणाही कोलमडून पडण्याची भीती आहे. अहमदनगर, सोलापूर लगतचा परिसर, इथेही वादळ वारे आणि गारपिटीचे चक्र फिरणार असल्याची माहिती समोर येत आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे निसर्गाच्या या भीषण हल्ल्यातून सावरण्याची संधी कोणालाही मिळणार नाही. जुन्या वाड्यांमध्ये किंवा कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी तातडीने सुरक्षित स्थळी आसरा घेण्याची गरज आहे. नाले नद्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी पाण्याचा वाढता वेग पाहून सतर्क राहायचं आहे. हे स्पष्ट आहे की महाराष्ट्राचा कानाकोपरा या नैसर्गिक संकटाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे. ही केवळ बातमी ऐकण्याची नाही, तर स्वतःला आणि आपल्या कुटुंबाचा जीव वाचवायची आता वेळ आहे. म्हणूनच या क्षणापासून प्रचंड सतर्क रहा. विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहू नका. हे कळतं, पण वेळेवर विसरतो आपण. आज विसरू नका. घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू आत्ताच बंद करून ठेवा. आभाळ दाटलं असेल तर एकही मिनिट उशीर करू नका. अत्यंत गरज असल्यासच घरातून बाहेर पडा, म्हणजे अशा परिस्थितीत अजिबात घराच्या बाहेर पडू नका. लक्षात ठेवा, निसर्गाच्या कोपापुढे कोणाचंही काही चाललेलं नाही. तुमची एक छोटीशी चूक मोठ्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते. प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करा आणि आपल्या कुटुंबासह सुरक्षित राहा. प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण सॅटेलाईट इमेज आणि हवामान विभागाचे अपडेट्स पाहिले. थोडी धाकधूक आणि भीती मनात वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हवामान खात्याचा इशारा आहे म्हणून घाबरून जाऊ नये. मनापासून सांगतो की ही सर्व माहिती ढगांच्या स्थितीवरून वर्तवलेल्या शक्यता आहेत. निसर्गाचं रूप कधी बदलेल सांगता येत नाही, त्यामुळे हा अंदाज म्हणजे सतर्क राहण्याचा इशारा आहे, जेणेकरून तुमचं आणि कुटुंबाचं कोणतंही नुकसान होऊ नये. घरातल्या बहिणींनी आणि आईने जबाबदारी मोठ्या मनाने पार पाडावी. अचानक पाऊस किंवा वादळ आलं की घरातील महत्त्वाची कामे आधी सुरकून ठेवा. मागच्या 2-3 दिवसांत असाच वादळी वारा सुटला होता. तुम्हीही पाहिलंत, त्यामुळे किती नुकसान झालं. त्यामुळे आता तरी काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. या व्हिडिओतील हवामान माहिती उपलब्ध सरकारी आणि हवामान विभागाच्या स्रोतांवर आधारित आहे. कोणतीही कृती करण्यापूर्वी स्थानिक प्रशासन आणि अधिकृत हवामान विभागाच्या सूचना तपासाव्यात. हा एक अंदाज आहे, त्यामुळे मोठी कामे करायची असतील तर अनुभवी तज्ज्ञांचा अंदाज घ्या आणि मग शेती पिकांची मोठी कामे करा. तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.